हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सहा खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। पावसाळी अधिवेशनापूर्वी मोठा निर्णय। उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का। रामरक्षा म्हणायचं काम तुमचं, रामरक्षा करणं काम आमचं। उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला। रामाची नको, आधी स्वतःची रक्षा करा। एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलं। भाजपने हिंदुत्व सोडलंय, उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं। तर ठाकरेंना आता राम आठवतोय, भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। भाजपमुक्त राम हवा आहे, भाजपनं हिंदुत्व सोडलंय, राम कुणाची खासगी मालमत्ता नाही, उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलं हनुमान चालीसा पठण। उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाला राणांचं प्रत्युत्तर। दिल्लीत आंदोलनस्थळी अभिजित दीपकेंवर महिलेकडून शाईफेक। जंतर मंतरवर आंदोलक आक्रमक, शाईफेक करणाऱ्या महिलेला रोखलं। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत। दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई। वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं। मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। पेपरफुटीसह परीक्षांमधील गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थी आक्रमक। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे। दिल्लीतल्या भेटीत अमित ठाकरेंची मागणी। जंतर मंतरवर दीपकेंची भेट। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा। मंत्री आदिती तटकरे यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये जुंपली। सुनील तटकरे सरकारचे जावई आहेत का, रायगडच्या पालकमंत्री पदावरून टोला। तर शिंदेंनी कदम यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावं, तटकरेंचं वक्तव्य। आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी। मुंबई क्राईम ब्रांचकडून तपास सुरू। लव्ह जिहादवर गँगची पोस्ट। पेपरफुटी पाठोपाठ नीटचा निकाल वादात। उत्तरपत्रिकेत 522 गुण, स्कोअर कार्डवर 95 गुण। बीडमधील विद्यार्थ्याच्या दाव्यानं खळबळ। धावत्या एक्सप्रेस समोर जीवघेणा स्टंट। लोकलच्या दरवाजातून थेट रुळावर उतरल्याचा प्रकार। पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकातली घटना। पुण्यात एफडीएची धडक कारवाई। हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरीची तपासणी। 10 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित। अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग। आगीत 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। आषाढी यात्रेनंतर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करणार। न्यायालयानं रासायनिक लेपन प्रक्रियेवरची स्थगिती उठवली। मुंबई पुण्यात अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ। एक अंड्यासाठी मोजावे लागतात 8 ते 10 रुपये। अंड्यांच्या उत्पादनात घट झाल्यानं बाजारात तुटवडा। बहात्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। श्रीकांत सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रविवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार।